हॅलो. आता मी एअरफोन लावून व्हिडिओ काढत आहे कारण की थोडा आवाज क्लिअर यावा म्हणून. कारण की मी व्हिडिओ बघितला, आवाज क्लिअर येत नव्हता. मी एअरफोन घातले. आता एअरफोनने आवाज क्लिअर येतो की नाही मला माहिती नाही, पण ट्राय करायला म्हणून घातलं. तर आज काय आलेलं की आता मम्मीला सोडायला जायचं आहे. मम्मी आणि माझ्या भावाला ते गावाला जाणार आहे सोमवारी. आज आहे शनिवार, म्हणजे परवा जाणार आहे. आज किती 16 तारीख, 11 तारखेला जाणार ते 16 जायचं. तर ज्याचं दुकान आहे तो अजून आला नाही आहे. तर मला इथे थांबायचं दुकानात. तर मग आता बोलावं लागेल की सुट्टीचं किंवा हाफ डेचं बोलावं लागेल. कारण की मम्मीला शेषच्या सोडणं जास्त जरुरी आहे. तर मला एवढा रास्ता कळत नाही का. तर बघू आता काय करू शकतो मी. एकदा त्याच्याशी बोलून बघेन. बाकी तर आता मी आज शनिवार आहे. ते केस बघितले, ते केस बघा माझे. मी कालच कापून आलो. दाढीसुद्धा कापून आलो. म्हणजे खूप वाढलेली. अंघोळ वगैरे करून आलो. काल तर अंघोळ पण नव्हती केली. आता थोडा म्हणजे मूड फ्रेश आहे एकदम. सकाळ आहे ना, आत्ता चालू आहे. झाडू पण नाही मारला. पहिला व्हिडिओज बनवायला लागले, जास्त जरुरी आहे. बाकी तर सगळं बढिया चाललं आहे. विचार करतो मम्मीला सोडीन तेव्हा घरूनच रॅपिडो बुक करीन, घरून ते स्टेशनपर्यंत. शेषची नाही, ते तर लांब आहे आमच्या इकडनं जवळून स्टेशनपर्यंत. तिकडनं ट्रेनने शेषला जाता येईल. आणि मग शेषटीवरून गावाला जाणार. मी नाही जाणार, मला तर इथे थांबून काम करायचं आहे. काय माहिती ते दुकान ते एकटा असतो, कधी येणार. 25 तारखेला बोललं आहे. लगभग 2 महिने होतील. जर 25 तारखेला आला तर. अजून लेट झाला तर काय माहिती कधी येणार. मला मजबुरीने थांबावं लागतं. पगार पण पूर्ण येणार नाही, कारण की तो आहेच नव्हता पगार. तिथून ऑनलाईन पण नाही मारत. काय बोलायचं. लागला तर मी तर विचारून मधून घेतो मी. मग काय करणार आता. 8 तारखेचा महिना होता, आज 16 तारीख आहे. पूर्ण पगार भेटायला पाहिजे होता, पण भेटत नाही. पैशाची गरज लागते, त्यामुळे घेतो मी असं मधून. तर ठीक आहे, आता बघू आता कधी येतो आणि आल्यानंतर काय करायचं. कारण की पावसाळा सुरू होईल. मला माहिती एवढा का पाऊस पडणार नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो पण जातो पण. गाडी पाऊस आल्यावर ते येत नाही, तर थांबल्यानंतर येते गाडी. त्याच्यामुळे पावसाळ्याचं एवढं काही टेन्शन नाही. हां, जुलैमध्ये कधी कधी पूर्ण दिवस पाऊस पडतो, तेव्हा थोडा नुकसान होते. तर एवढं काय तर नुकसान नाही आहे. एवढा असं पूर्ण महिनाभर नाही पडत पाऊस. मध्ये थोडा 5-10 मिनटं पडतो, एवढं तर चालतं. याच्यामध्ये एवढं काय नुकसान नाही आहे. बाकी आता बघू काय करायचं. गावाला जायचं तर आहे, पण आता काम सोडून कसं जाणार गावाला. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी तर बढिया चालू आहे. पाठीमागे गॅरेजचा पोस्टर आहे, गाडी आहे. ते दाखवून काय फायदा नाही आहे. एवढा काही खास नजारा नाही इकडचा. नॉर्मलच आहे. वॉशिंग सेंटर असतं तसंच आहे. बस एवढाच फरक आहे की तिथे कोण नाही आहे, खाली आणि एकटाच आहे. चला बाय.